ठीक. सो गुड आफ्टरनून. आपण हा पर्टिक्युलर ऑपरेशन रिसर्चच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम बघणार आहे. लेक्चरच्या वेळी आपण बेसिकली ऑप्टिमायझेशन म्हणजे काय असतं, ऑप्टिमल सोल्युशन म्हणजे काय असतं, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय असतं, कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतात, नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतात, हे थोडक्यात ब्रीफमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. आता मात्र आपण रिअलमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तो प्रॉब्लेम काय आहे तुम्ही वाचतो. हा एक इंडस्ट्रियल प्रॉब्लेम आहे. हा आणि हा इंडस्ट्रियल प्रॉब्लेम आपल्याला त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म पहिला बनवायला पाहिजे. मॅथमॅटिकल फॉर्म जर तुम्ही बनवू शकला तर मग आपल्याला चांगलं त्याचं सोल्युशन शोधता येईल. हा बघा. सो प्रॉब्लेम काय पहिला मी वाचतो. फॅक्टरी मॅन्युफॅक्चरर्स टू प्रोडक्ट्स ए अँड बी. एक कंपनी आहे जी दोन प्रोडक्ट बनवते. पहिला प्रोडक्ट आहे ए, दुसरा प्रोडक्ट आहे बी. प्रॉफिट ऑन प्रोडक्ट ए इज 6 पर युनिट. म्हणजे एक प्रोडक्ट जर बनवला, प्रोडक्ट ए जर बनवला, तर प्रोडक्ट ए वरती प्रॉफिट किती आहे? ते एक युनिट मागं ₹6 मिळतात. प्रॉफिट आहे ते. आणि प्रॉफिट ऑन बी ₹5 पर युनिट. बी साठी ₹5 पर युनिट आहे आणि ए साठी ₹6 पर युनिट आहे. ईच प्रोडक्ट रिक्वायर्स प्रोसेसिंग ऑन 2 मशीन्स M1 आणि M2. प्रोडक्ट ए आणि प्रोडक्ट बी बनवायला मला 2 मशीन लागतात. मशीनचं नाव आहे M1 आणि M2. ठीक आहे. टॅब्युलर फॉर्ममध्ये सुद्धा इथं दाखवलेल्या आहेत काही गोष्टी. प्रोडक्ट ए, प्रोडक्ट बी. प्रोडक्ट ए साठी मशीन M1 चा जर मी विचार केला, तर प्रोडक्ट ए बनवायला मशीन M1 वरती 2 तास लागतात. मशीन M2 वरती 1 तास लागतो. जर मी प्रोडक्ट बी चा विचार केला, तर प्रोडक्ट बी साठी मशीन M1 वरती 1 तास लागतो आणि M2 साठी 3 तास लागतात. हे कशासाठी? फक्त मी प्रोडक्ट ए आणि प्रोडक्ट बी चा विचार केला तर. पुढं मशीन अवेलेबिलिटी M1 ची किती आहे? 40 तास आहे आणि M2 ची किती आहे? 36 तास आहे. टोटल हॉवर्स M1 चे अवेलेबल किती आहेत? 40 आहेत आणि M2 चे किती आहेत? 36 आहेत. इथं जे काय दाखवलं 2, 1, 1, 3 हे कशासाठी दाखवलं? पर्टिक्युलर प्रोडक्ट ए साठी आणि पर्टिक्युलर प्रोडक्ट बी साठी. मग पर्टिक्युलर प्रोडक्ट ए साठी M1 किती तास आहे? M2 किती तास आहे? पर्टिक्युलर प्रोडक्ट बी साठी M1 किती तास लागते आणि M2 किती तास लागते? हे ह्या टॅब्युलर फॉर्ममध्ये दाखवलं. पण रिॲलिटीमध्ये मशीन M1 ही मॅक्सिमम 40 तास अवेलेबल आहे आणि M2 ही 36 तास अवेलेबल आहे. हे स्टेटमेंट आहे. हा बेसिकली एक कन्स्ट्रेंट आहे. बेसिक हा कन्स्ट्रेंट आहे पहिला. दुसरा मार्केट कन्स्ट्रेंट. मार्केट सिनेरिओचा जर मी विचार केला, तर इथे काय स्टेटमेंट दिलेलं आहे? ॲट लीस्ट 5 युनिट्स ऑफ प्रोडक्ट ए मस्ट बी प्रोड्यूस्ड. मार्केटमध्ये मला प्रोडक्ट ए किती युनिट बनवायला पाहिजेत? ॲट लीस्ट म्हणजे काय? कमीत कमी, कमीत कमी मला 5 युनिट्स बनवायला पाहिजेत आणि ॲट मोस्ट 12 युनिट्स ऑफ प्रोडक्ट बी कॅन बी प्रोड्यूस्ड. मला ॲट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त मला प्रोडक्ट बी किती बनवायला पाहिजेत? 12 युनिट्स मला बनवायला पाहिजेत. आणि फॉर्म्युलेट द एल-पी-पी. एल-पी-पी म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. आपल्याला त्याचं एक मॅथेमॅटिकल फॉर्म तयार करायचा आहे अँड फाइंड द ऑप्टिमल सोल्युशन. ॲट द एंड आपल्याला त्याचं ऑप्टिमल सोल्युशन शोधायचं आहे. ठीक आहे. तर हा बेसिकली आपला प्रॉब्लेम आहे. आता मी मॅथेमॅटिकली ते लिहायला सुरू करतो. बघा. सगळ्यात महत्वाचं 2 प्रॉडक्ट बनवायचे आहेत आपल्याला. प्रॉडक्ट ए आणि प्रॉडक्ट बी. प्रॉडक्ट ए वरती प्रॉफिट किती आहे आपलं? ₹6 पर युनिट आहे आणि प्रॉडक्ट बी वरती 5 पर युनिट आहे. म्हणजे जर मी टोटल प्रॉफिट येणारे जर झेड म्हटलं मी, तर टोटल झेडचं उत्तर मी काय घेऊ शकतो? आता सगळ्यात महत्वाचं मी 2 प्रॉडक्ट बनवणार आहे. प्रॉडक्ट ए आणि प्रॉडक्ट बी बनवणार आहे. प्रॉडक्ट ए आणि प्रॉडक्ट बी जे आहेत मी म्हणतो, ए प्रॉडक्ट जे आहेत, असे मी एक्स प्रॉडक्ट बनवले आणि प्रॉडक्ट बी जे काय आहेत, असे मी वाय प्रॉडक्ट बनवले. आणि एका प्रॉडक्ट ए वरती प्रॉफिट किती आहे? 6 आहे. असे मी एक्स युनिट बनवलेत. असे एक्स प्रॉडक्ट बनवलेत. तर पर्टिक्युलर मी प्रॉडक्ट ए चा विचार केला, तर किती प्रॉफिट झालं माझं टोटल? 6x हे माझं प्रॉफिट झालं. सेम तसं जर मी प्रॉडक्ट बी चा विचार केला आणि मी असे वाय युनिट्स बनवलेत, वाय प्रॉडक्ट बनवलेत, तर माझं टोटल प्रॉफिट किती झालं? 5y हे माझं प्रॉफिट झालं. म्हणजे मॅथेमॅटिकली मी काय लिहू शकतो? 6x प्लस 5y हे माझं काय झालं? टोटल प्रॉफिट झालं. सो बेसिकली हे इथं जे काय आता जे झालं, हे माझं टोटल काय आहे? प्रॉफिट आहे.
हे माझं बेसिकली काय झालं, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झालं. हे माझं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ठीक आहे. आता ह्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन नंतर इथं त्यांनी जे काही कन्स्ट्रेंट दिलेत, कन्स्ट्रेंट दोन पद्धतीचे आहेत. पहिलं आहे मशीनची अवेलेबिलिटी आणि दुसरं आहे मार्केटचा कन्स्ट्रेंट त्याने दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा, मी इथे एक टेबल क्रिएट करून घेतो. इथे एक टेबल क्रिएट करून घेतो. हा, आणि ह्या टेबलमध्ये आता काय लिहितो बघा, मी इथं इथं लिहितो मी हा प्रोडक्ट ए. दोन प्रोडक्ट आहेत आपल्याकडं. प्रोडक्ट ए, इथं मी लिहितो प्रोडक्ट ए चा विचार करतोय. आणि इथं मी म्हणतो प्रोडक्ट बी. हा प्रोडक्ट बी आहे. प्रोडक्ट ए आहे आणि प्रोडक्ट बी आहे. ठीक आहे. इथं मी खालती लिहितो. सो प्रोडक्ट ए, आपल्याला बघा त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे की प्रोडक्ट ए वरती प्रॉफिट किती आहे आणि प्रोडक्ट बी वरती प्रॉफिट किती आहे. ठीक आहे. तर प्रॉफिटचा जर मी विचार केला, कंट्रोल सी, इथं प्रोडक्ट ए वरती प्रॉफिट किती आहे आपलं 6 आणि प्रोडक्ट बी वरती किती आहे 5. हा, आता मशीन आपल्याकडे दोन आहेत. मशीन आहे M1, मशीन M1 आणि मशीन आहे M2. मशीन M1 आणि M2 मी इथं लिहून घेतले. आता प्रोडक्ट ए वरती मशीनची अवेलेबिलिटी किती आहे 2 आहे. M2 साठी किती आहे 1 आहे. बी चा विचार केला तर मी इथं किती आहे, M1 ची अवेलेबिलिटी 1 आहे. इथं किती आहे 3 आहे. इथं जे रो वाईज होतं ते मला इथं पर्पजफुली मी काय लिहिलं, कॉलम वाईज लिहिलं. आय होप तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय. इथं हे असं रो वाईज होतं आणि इथं मात्र हे मी काय लिहिलेलं आहे, कॉलम वाईज लिहिलेलं आहे. आता जर मशीन M1 आणि मशीन M2 च्या अवेलेबिलिटीचा जर मी विचार केला, त्यांनी प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, मशीन M1 ही मॅक्सिमम किती तास अवेलेबल आहे, 40 तास अवेलेबल आहे. So, मी इथं समोर त्याच्या किती लिहितो, 40 तास लिहितो. इथं मी काय लिहितो, ते अवेलेबिलिटी लिहितो. इथं मी तो अवेलेबिलिटी म्हणतो. मशीनची जी काय अवेलेबिलिटी आहे ती मी अवेलेबिलिटी लिहून घेतो. सो मशीन M1 किती तास अवेलेबल आहे, मॅक्सिमम 40 तास अवेलेबल आहे. आणि मशीन M2 ही मॅक्सिमम किती तास अवेलेबल आहे, 36 तास अवेलेबल आहे. ठीक आहे. सो मी एका टॅब्युलर फॉर्म मध्ये जे त्यांनी दिलं होतं ते मी लिहून घेतलेलं आहे. आता हा आपण फक्त कशाचा कन्स्ट्रेंट दिला, मशीन अवेलेबिलिटीचा कन्स्ट्रेंट दिला. अजून एक कन्स्ट्रेंट आपल्याकडे आहे, मार्केटचा कन्स्ट्रेंट आहे. सगळ्यात पहिला मार्केटला कन्स्ट्रेंटच्या जायच्या अगोदर इथं जे काय दिलेलं आहे, हे कन्स्ट्रेंट आपण काय करूया, मॅथमॅटिकली लिहून घेऊया. हा? बघ, तर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जसं सांगितलेलं आहे, दोन कन्स्ट्रेंट आहेत, अवेलेबिलिटीचा कन्स्ट्रेंट आहे आणि मार्केटचा कन्स्ट्रेंट आहे. सगळ्यात पहिलं इथं जे काय आहे ते आपण ऍटलिस्ट आता काय करूया, मॅथमॅटिकली लिहून घेऊया. हा? तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण प्रोडक्ट ए जे काय आहेत असे मी किती युनिट्स बनवले, एक्स युनिट्स बनवले. आणि प्रोडक्ट बी चे मी असे किती युनिट्स बनवले, वाय युनिट्स बनवले. सो एक्स आणि वाय इंडिकेट काय करतात, असे किती ए मी बनवलेले ते म्हणजे एक्स, आणि मी असे किती वाय बनवले ते म्हणजे प्रोडक्ट बी. करस्पॉन्डिंग एक्स करस्पॉन्ड्स टू ए, वाय करस्पॉन्ड्स टू बी. तर आता इथं ह्या मशीन M1 चा आणि M2 चा मशीन अवेलेबिलिटीचा कन्स्ट्रेंट जर मला लिहायचा झाला, तर तुम्ही कसा लिहिणार 2x प्लस 3, सॉरी 2x प्लस वाय, हे 40 तास जे काय अवेलेबल आहेत ते मॅक्सिमम आहेत. म्हणजे मला समजा लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ह्या दोन साईनचा जर उपयोग करायचा झाला तर मी कुठलं साईन वापरणार, लेस दॅन ऑर इक्वल टू वापरणार का ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वापरणार. आम्ही ऑब्वियस 40 तास जे अवेलेबल आहेत ते मॅक्सिमम आहेत. मी 41 तास करू शकत नाही. त्यामुळं इथं जो मी कन्स्ट्रेंट देणार तो काय असणार, लेस दॅन ऑर इक्वल टू, हा माझा कन्स्ट्रेंट आहे. पहिल्यांदा मी लेस साईन लिहिले आणि मग मी इक्वल टू साईन लिहिले. किती आहेत अवेलेबल, 40. सेम तसं जर मी M2 चा विचार केला तर M2 साठी काय आहे, एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस किती असणार आहे, हा 1 म्हणजे एक्स प्लस 3y, एक्स प्लस 3y, ह्याचं सुद्धा उत्तर हे काय असणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू किती असणार आहे, ते 36 असणार आहे. ठीक आहे. आता इथं जे मी लिहून घेतलं, हा कुठला कन्स्ट्रेंट झाला, मशीन अवेलेबिलिटीचा कन्स्ट्रेंट झाला. तर मी इथं लिहितो मशीन अवेलेबिलिटीचा तो कन्स्ट्रेंट आहे. ह्या कन्स्ट्रेंटला मी काहीतरी एक कलर देतो जेणेकरून कळेल. समजा मी हा मशीन अवेलेबिलिटीचा कन्स्ट्रेंट दिला. आता पुढं मला दुसरा कुठला कन्स्ट्रेंट द्यायचा आहे, आता मार्केटचा कन्स्ट्रेंट द्यायचा आहे. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, मला मार्केटचा कन्स्ट्रेंट द्यायचा आहे आणि तो सुद्धा मला मॅथमॅटिकली लिहायचा आहे.
मॅथमॅटिक कसं लिहिणार बघा मी, ऍटलिस्ट 5 युनिट्स ऑफ ए मस्ट बी प्रोड्युस्ड. ऍटलिस्ट म्हटलं. सो ऍटलिस्ट इथं बघा शब्द काय म्हटलाय, ऍटलिस्ट म्हटलाय. सो ऍटलिस्ट म्हटलं इथं ऍटलिस्ट आहे आणि इथं आहे ऍटमोस्ट आहे. सो ऍटलिस्ट म्हणजे मी लेस दॅन इक्वल टू वापरला काय ग्रेटर दॅन इक्वल टू वापरायला पाहिजे. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 5. 5 पेक्षा जास्ती झाले तर चालतात. आणि हे कुणाच्या बाबतीत बोलतोय मी, प्रोडक्ट ए च्या बाबतीत बोलतोय. त्यामुळे इथं मला लिहिताना काय लागेल, एक्स एक्स जो का आहे हा 5 पेक्षा जास्त असला तर चालतोय. सो एक्स कॅन बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. आणि दुसरा त्यांनी काय सांगितलंय, ऍटमोस्ट 12. कशासाठी, प्रोडक्ट बी साठी. त्यामुळे मी ज्यावेळी प्रोडक्ट बी चा विचार करणार त्यावेळी वाय हा इट हॅज टू बी ऍटमोस्ट आहे. इट हॅज टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू 12. एक कन्स्टेंट आपण अवेलेबिलिटीचा लिहिला, दुसरा कन्स्टेंट लिहिला मार्केटचा. ह्याला सुद्धा मी कलर चेंज करतो, कुठला तरी हा कलर घेतो. कंट्रोल येस. बघा आपण इथं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहून घेतलं, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. इथं कन्स्टेंट लिहून घेतले मी. इथं जे काय आहेत हे कन्स्टेंट आहेत. कन्स्टेंट मध्ये पण आपले 2 कन्स्टेंट होते. एक होता मशीन अवेलेबिलिटीचा कन्स्टेंट होता आणि दुसरा कन्स्टेंट होता आपला मार्केटचा कन्स्टेंट होता. बरोबर का? एक अवेलेबिलिटीचा होता आणि एक मार्केटचा कन्स्टेंट होता. आता हे कन्स्टेंट सोडून अजून एक कन्स्टेंटचा मला विचार करावा लागेल. कुठला कन्स्टेंट म्हणतोय बघा मी. असं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, जे मी फायनली प्रोडक्ट एक्स आणि वाय बनवतोय ते निगेटिव्ह आहेत. एक्स आणि वायचं उत्तर निगेटिव्ह असू शकतं का? असू शकतं का? हे बघा प्रॅक्टिकली स्पीकिंग म्हणायचं झालं तर मी प्रोडक्ट बनवलेच नाहीत. प्रोडक्ट बनवलेच नाहीत म्हणजे काय, एक्स आणि वायचं उत्तर काय, 0. आणि मी प्रोडक्ट बनवले, 0 पेक्षा जास्त बनवले म्हणजे एक्सचं उत्तर ग्रेटर दॅन 0 झालं. पॉसिबली एक्सचं उत्तर ग्रेटर दॅन 0 असू शकतं किंवा इक्वल टू 0 असू शकतं. पण मी निगेटिव्ह प्रोडक्ट बनवू शकतो का? नाही. मॅथमॅटिकला जर म्हणायचं निगेटिव्ह नाही. म्हणजे मला तिसरा कन्स्टेंट काय घ्यावा लागेल, एक्स आणि वायचं उत्तर हे ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू का आहे, 0 आहे. काय म्हणते कळते का बघा. सो एक्स आणि वायचं उत्तर हे ऑलवेज का आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. सो ही ही जी काय आहे माझी कंडिशन, ही तिसरी कंडिशन आहे. हा तिसरा कन्स्टेंट आहे. पहिला कन्स्टेंट अवेलेबिलिटीचा होता, दुसरा कन्स्टेंट मार्केटचा होता आणि तिसरा कन्स्टेंट काय होता, ह्याला आपण कसला कन्स्टेंट म्हणतो, नॉन निगेटिव्हिटी कन्स्टेंट म्हणतो. कुठला कन्स्टेंट म्हणतो, नॉन निगेटिव्हिटी कन्स्टेंट. नॉन निगेटिव्हिटी कन्स्टेंट. ठीक आहे. सो 3 कन्स्टेंट आपण लिहून घेतलेले आहेत. हा आत्ता जो मी मॅथमॅटिकली जे काय लिहून घेतलेला आहे, हे म्हणजे बेसिकली आपण त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म जो त्यांनी दिला होता ह्याच्यात, तो मी सगळा लिहून घेतलेला आहे. आणि आता ह्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करणारा, हा, हे सगळे कन्स्टेंट सॅटिस्फाय करणारे आपल्याला काय शोधायचे आहेत, सोल्युशन शोधायचे आहेत. आणि त्यातून मग आपल्याला काय शोधायचं आहे, ऑप्टिमल सोल्युशन शोधायचं आहे. आता इथं ऑप्टिमल शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्याला शोधायचं काय, ऑप्टिमल प्रॉफिट शोधायचं आहे. ऑप्टिमल प्रॉफिट ह्याचा अर्थ इथं येणारं प्रॉफिट हे मॅक्सिमम एंडला असणार का मिनिमम एंडला असणार. म्हणजे उत्तर त्याचं जेवढं जास्तीत जास्त येईल तेवढं चांगलं का कमी येईल तेवढं चांगलं. ऑब्वियस प्रॉफिट आहे म्हणजे ते जेवढं जास्त असेल तेवढं चांगलं. काय म्हणते कळते. सो ऑप्टिमल सोल्युशन हे मॅक्सिमम उत्तर जे आहे, मॅक्सिमम आन्सर जे काय येते ते म्हणजे काय असणार, तुमचं ऑप्टिमल सोल्युशन असणार आहे. आता ते सॉल्व्ह कसं करणार, हे तर तुमच्याकडे कन्स्टेंट आहेत. सॉल्व्ह कसं करणार बघा, मी काय करतोय बघा. आता इथं महत्वाचं इथं ह्या एक प्रकारच्या मी काय काढलेत, लाईन्स काढलेत. सो 2x प्लस वाय इज लेस दॅन इक्वल टू 40, एक्स प्लस 3y इज लेस दॅन इक्वल टू 36, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5, वाय इज लेस दॅन इक्वल टू 12. ह्या सगळ्या स्ट्रेट लाईन्स आहेत. त्या स्ट्रेट लाईन्स मला ग्राफिकली इथे कुठेतरी प्लॉट करायला लागते, ग्राफिकली काढायला लागते. हा, आणि ग्राफिकली काढून मग त्यातनं मला ते ते सगळे कन्स्टेंट सॅटिस्फाय करणाऱ्या हा लाईन्स काढायला लागतील. आणि त्यातून मग मला ते ऑप्टिमल सोल्युशन शोधायला लागेल. कसं ते बघा. सगळ्यात पहिलं हे इथलं ही लाईन जर मला प्लॉट करायची असेल तर ती मी प्लॉट कशी करणार, त्यासाठी मला लागणार कोऑर्डिनेट्स. सो कोऑर्डिनेट्स पाहिजेत म्हणजे मी काय करणार, पहिल्यांदा एक्सचं उत्तर एकदा काय करतो, 0 पुट करतो.
एक्स एकदा उत्तर 0 पुट करतो आणि वायचं उत्तर एकदा 0 पुट करतो. कंट्रोल येस. एक्सचं उत्तर मी आता 0 पुट केलं इथं, तर वायचं उत्तर किती येणार? वायचं उत्तर किती येणार? एक्स जर मी 0 पुट केलं तर वायचं उत्तर 40. आणि जर इथं मी वायचं उत्तर 0 पुट केलं तर एक्सचं उत्तर किती येणार? 20. सो मी सरळ सरळ काय करून घेतला? कोऑर्डिनेट काढून घेतला. एक्स ज्यावेळी इथं 0 होता त्यावेळी वाय 40 आणि इथं ज्यावेळी वाय 0 होता त्यावेळी एक्सचं उत्तर 40/2 20. मी एक कोऑर्डिनेट मला इथं भेटले. आता पुढं दुसरं, एक्स प्लस 3y इज इक्वल टू लेस दॅन इक्वल टू 36. ते मी इथं लिहून घेतो. इथं सुद्धा मी सेम करतो. तर काय करतो मी इथं सुद्धा आता तेच करतो. थोडंसं कॅल्क्युलेशन करून तुम्ही मला मदत करा. ज्यावेळी मी एक्सचं उत्तर इथं 0 पुट करतो त्यावेळी वायचं उत्तर किती येणार? 12. एक्स वायचं उत्तर काय येईल? 12. 12×3 = 36. आणि ज्यावेळी वायचं उत्तर 0 पुट करणार त्यावेळी इथं उत्तर किती असणार? 36 असणार. समजते? आता बघा मी इथं इनडायरेक्टली ते कोऑर्डिनेट्स काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आहे कन्स्ट्रेंट होता आपला एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 5. म्हणजे इथं सरळ सरळ जर मी ही कंडिशन घेतली, हा ही कंडिशन जर मी घेतली तर मला काय बघा मी इथं असं म्हणू शकतो, एक्सच्या वेळी उत्तर ज्यावेळी 0 होतं, एक्सच्या उत्तर ज्यावेळी सॉरी एक्सचं उत्तर ज्यावेळी 5 होतं त्यावेळी वायचं उत्तर किती? 0. बरोबर का? आणि दुसरी कंडिशन आहे आपली y ग्रेटर दॅन इक्वल टू 12. y ग्रेटर दॅन इक्वल टू 12. तर ह्या कंडिशननुसार मी काय म्हणतो की ज्यावेळी एक्सचं उत्तर 0 त्यावेळी वायचं उत्तर किती? 12. कंट्रोल येस. सिंपली ती इक्वेशन्स मी ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टू जे काही साईन होतं ते नाहीच आहे असं समजून त्याला सरळ सरळ मी इक्वल टू साईन करून टाकलेलं आहे. आता हे इथे जे काही मी इक्वेशन्स काढले हे ग्राफिकली इथे प्लॉट करतो. कसे करतो बघा. महत्वाचं म्हणजे मला काय करावं लागेल? ग्राफ मला क्रिएट करायचा आहे. ग्राफ क्रिएट करण्यासाठी मी इथं अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली आणि सेम तशी एक हॉरिझॉन्टल लाईन मला ड्रॉ करायला लागेल. एक व्हर्टिकल लाईन आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. ठीक आहे. आता हा इथला पॉइंट हा इथला पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे मला काय दाखवतो? 0 0 दाखवतो. हा पर्टिक्युलर पॉइंट जो आहे तो 0 0 असेल. इकडून सगळ्या काय होतील? पॉझिटिव्ह व्हॅल्यू सुरू होतील. इकडे जर मी आलो तर निगेटिव्ह व्हॅल्यू सुरू होतील. ह्या पॉईंट पासून वरती गेलो तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू सुरू होतील. इथून खाली असतील त्या निगेटिव्ह व्हॅल्यू सुरू होतील. आता बघा मी ते कोऑर्डिनेट जे काही मी बनवून घेतलेले आहेत ते मी तिथं देत जातो. हा पहिला इथला कोऑर्डिनेट जो काय असेल तो आपला असणार 0 0. बरोबर. हा आपला कोऑर्डिनेट आहे 0 0. कुठला? हा ओरिजिनचा पॉइंट असेल. ओरिजिनचा पॉइंट असेल आपला 0 0. ठीक आहे. हा पॉइंट आहे 0 0. त्याच्यानंतर मी हा पॉइंट म्हणतो मी कुठला? एक्स हा वाला पॉइंट. एक्स ज्यावेळी 0 होता त्यावेळी वाय 40 आहे. मी इथं कुठेतरी त्याला जवळ ठेवून घेतो म्हणजे मला कळेल ते पटकन. बघा एक्स ज्यावेळी 0 त्यावेळी वाय किती होता? 40 होता. त्यामुळे मी तसं मला एक कोऑर्डिनेट इथं देऊन घ्यावं लागेल. एक्स ज्यावेळी 0 त्यावेळी वाय 40. हा म्हणजे इथं कुठंतरी मी पर्टिक्युलर पॉईंट घेतला. हा समजा मी 40 पॉईंट म्हटला. सो हा इथला पर्टिक्युलर पॉईंट कुठेतरी 40 आहे. 0 40. त्याच्यानंतर वाय ज्यावेळी 0 होता त्यावेळी एक्स 20 म्हणजे कोऑर्डिनेट काय आला? 20 0 आला. सो 20 0 इथं कुठेतरी समजा मी म्हणतो हा पॉईंट 20 आहे आणि हा इथला पॉईंट 0 आहे. 20 0 पॉईंट मी देऊन घेतला. त्याच्यानंतर दुसरा आपला पॉईंट आहे आपला हा एक्स ज्यावेळी 0 होता त्यावेळी वाय 12 होता. वाय ज्यावेळी 0 होता त्यावेळी एक्स 36 होता. ह्याला सुद्धा मी इथं जवळ ठेवतो जेणेकरून कळेल. ज्यावेळी एक्स 0 होता त्यावेळी वाय 12 होता. बरोबर का? म्हणजे मी
इथं मी लिहिताना किती लिहिलेलं आहे? 20 शून्य लिहिलेलं आहे. सो 12 म्हणजे त्याच्या अगोदर असेल. ठीक आहे. सो 12 झिरो पॉईंट त्याच्या अगोदर कुठेतरी असेल. त्याच्यानंतर पॉईंट आहे 0 एक्स ज्यावेळी 0 होता त्यावेळी वाय 12 होतं सॉरी. त्यामुळे वाय 12 एक्स ज्यावेळी 0 होता त्यावेळी वाय 12 त्यामुळे हा पॉईंट इथं पाहिजे सॉरी. सो हा पॉईंट असेल 0 12 0 आणि इथं असेल 12. हा सो 0 12 पॉईंट इथं कुठेतरी असेल. त्याच्यानंतर ज्यावेळी वाय ज्यावेळी 0 होता त्यावेळी एक्स किती होता 36 होता. सो कोऑर्डिनेट असेल 36 0. सो 36 0 म्हणजे इथे कुठेतरी असेल तो. 36 0 म्हणजे इकडे कुठेतरी असेल पुढं 20च्या पुढं असेल. सो 36 0. आता बघा बेसिकली ह्या लाईन्स मला पाहिजेत. कुठल्या लाईन्स पाहिजेत? 2x प्लस वाय 40 आणि एक्स प्लस 3y 36 ह्या लाईन मला पाहिजेत. ह्या लाईन पाहिजेत म्हणजे मला काय करायला लागेल? त्याचे कोऑर्डिनेट मी क्रिएट केलेत. ते कोऑर्डिनेट मला काय करायला लागतील? कनेक्ट करायला लागतील. सो पहिलं म्हणजे एक्स प्लस 3y ची लाईन इथे येतो, इन्सर्ट मध्ये येतो, शेप्स मध्ये येतो. एक्स प्लस 3y सॉरी 2x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 40 ही लाईन कुठल्याला कनेक्ट करते? 20 आणि 40. 20 आणि 40 चे काही कोऑर्डिनेट आहेत आपले. म्हणजे ही वाली लाईन म्हणतो मी अशी. ही लाईन 20-40 ची लाईन. ही लाईन म्हणजे काय इंडिकेट करते? सरळ सरळ हा पॉईंट कुठला? 2x प्लस वाय. कंट्रोल सी इथे कुठेतरी आणून त्याला मी कंट्रोल व्ही करतो, सॉरी कंट्रोल झेड. ठीक आहे, समजते तुम्हाला. ही लाईन, ही जी काय लाईन आहे पर्टिक्युलर, ही लाईन इंडिकेट करते काय? इंडिकेट करते ती 2x प्लस वाय 2x प्लस वाय 2x प्लस वाय आहे लेस दॅन इक्वल टू 40 आहे. आता दुसरी मला लाईन प्लॉट करायची आहे. ही कुठली लाईन आहे? एक्स प्लस 3y ही लेस दॅन इक्वल टू 36 आहे. त्यामुळे ही लाईन मी घेतो आणि सेम तशी लाईन आहे ती, फक्त ती लाईन कशी पास होते? ह्या 0-12 आणि हा 36चा पॉईंट जो का असेल त्यातून ती पास होते. सो आय होप तुम्हाला इमेजिन होत असेल. हा इथला पर्टिक्युलर पॉईंट म्हणजे 20 0 आहे, हा 36 0 आहे, हा 0-12 आहे आणि हा 0-40 आहे. ठीक आहे. सो मी त्या लाईन्स ड्रॉ करून घेतल्या. आता पुढं हे सोडून अजून कुठला राहिला पॉईंट? हा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आणि वाय लेस दॅन इक्वल टू 12. हा म्हणजे ज्यावेळी एक्स 5 होता त्यावेळी वाय 0 म्हणजे एक्स 5 म्हटलं तर मला काय करायला लागेल? 5 झिरोचा पॉईंट इथं कुठेतरी आहे. एक्स ज्यावेळी सॉरी एक्स ज्यावेळी 5 होता त्यावेळी वाय 0 म्हणजे बरोबर इथं लाईन असणार आहे ती. म्हणजे मी तर लाईन ड्रॉ करतो ती ही अशी काहीतरी व्हर्टिकल लाईन असेल आणि इथं जो इंटरसेक्ट होणारा कोऑर्डिनेट असेल तो कोऑर्डिनेट काय असणार आहे? 5 0 असणार आहे. हा कोऑर्डिनेट असेल 5 0. ही लाईन काय इंडिकेट करते? ही लाईन काय इंडिकेट करते? ही लाईन इंडिकेट करते एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. ही पर्टिक्युलर लाईन काय करते? एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. हे परत ती लाईन देऊन घेतो फक्त. ही लाईन मला दिसते, ही आहे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. ही जी लाईन आहे आपली, ही लाईन कुठली आहे? ही लाईन आहे एक्स प्लस, ही जी वाली लाईन आहे ही लाईन आहे आपली एक्स प्लस 3y इज लेस दॅन इक्वल टू 36. ही लाईन दाखवते 2x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 40. ही लाईन दाखवते एक्स प्लस 3y लेस दॅन इक्वल टू 36. ही लाईन आहे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. आणि हे सोडून अजून एक लाईन राहिली y इज लेस दॅन इक्वल टू 12. ती 12 ची लाईन कुठून पास होईल? बरोबर हा इथला जो काही पॉईंट आहे त्या पॉईंट मधून ती पास होईल. सो मी इथं आलो आणि पर्टिक्युलर मी ह्या पॉईंट मधून एक लाईन पास करतो.
सो ही लाईन माझी असेल की ही वाली जी पर्टिक्युलर माझी लाईन असेल त्या लाईनचं नाव असेल y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, सो ही लाईन माझी दाखवते y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20. ठीक आहे. सो मी जस्ट त्या लाईन्स ज्या का होत्या त्या सगळ्या लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहे. आता बघा आपल्याला इथं लेस दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टू ज्या त्यांनी कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या कंडिशन्स काय कराव्या लागतील, सॅटिस्फाय कराव्या लागतील. सगळ्यात महत्वाचं इथं मी ग्राफ प्लॉट करत असताना एक्झॅक्ट स्केलनं केलेला नाही. सो रफली जस्ट मी लाईन्स ज्या ज्या म्हणजे अंदाजे म्हणतो मी की 5 पॉईंट हा ऑब्वियस 20 अगोदर असणार, 36 हा ऑब्वियस 20 नंतर असणार किंवा 40 हा नेहमी 12 नंतर असणार, हे लॉजिक ठेवून केलेलं आहे. इथं जे मी प्लॉट केलेलं आहे ते एक्झॅक्टली बाय स्केल नाहीये. हे जस्ट पर आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण क्रिएट केलेलं आहे. पेपरमध्ये मात्र करताना ऍक्च्युअली मध्ये तुम्हाला ग्राफ पेपर असणार. ग्राफ पेपरमध्ये ते तुम्ही जे काही जसे पॉईंट असतील ते पॉईंट घेऊन प्लॉट करा. आता बघा इथं जे काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण फॉलो करूया. आता हे लेस दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टू कसं ठरवायचं, रिजन कसा ठरवायचा. सो रिजन ठरवायला बघा सगळ्यात महत्वाचं मी इथं एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगतो. समजा ही व्हर्टिकल लाईन असेल अशी आणि दुसरी मी म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन आहे एक्झॅक्ट अशी अशी. व्हर्टिकल लाईनच्या बाबतीत जे ह्या लाईनच्या राईट साईडला आहे ते म्हणजे काय, ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि लेफ्ट साईडला जे आहे इथं जे काय असेल ते म्हणजे काय, लेस दॅन इक्वल टू. तीच लाईन जर हॉरिझॉन्टल असेल, ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती जे काय असणार ते म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि खालती जे काय असणार ते म्हणजे काय असणार, लेस दॅन इक्वल टू. सिंपली जर तुम्ही विचार केला ही व्हर्टिकल लाईन जर तुम्ही हॉरिझॉन्टल केला, दोन्हीचा अर्थ तोच. वरती जे काय आहे लाईनच्या हॉरिझॉन्टल असताना वरती जे काय आहे ते ग्रेटर दॅन इक्वल टू, खालती जे काय आहे ते लेस दॅन इक्वल टू. तीच लाईन जर व्हर्टिकल असेल तर लाईनच्या राईट साईडला जे काय आहे ते ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि लाईनच्या लेफ्ट साईडला जे आहे ते लेस दॅन इक्वल टू. समजते. सो हा थंब रूल मी लक्षात ठेवणार. सो हा जर मी थंब रूल लक्षात ठेवला आणि ते लॉजिक जर मी इथं लावलं आता, हा, आणि रिजन जर मी शोधले, हा, तर बघा इथं आपण लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू लिहून घेतलंच, पण सगळ्यात महत्वाचा एक तिसरा कन्स्टंट होता आपला. सो तिसरा कन्स्टंट काय होता, हा एक्स आणि वायचं उत्तर हे ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. हा, ते इथं म्हणजे कसं बघा सगळ्यात महत्वाचं इथं टोटल आपण 4 क्वाड्रंट म्हणतो. इथं असणारा हा पहिला क्वाड्रंट, हा असणारा दुसरा क्वाड्रंट, हा असणारा तिसरा क्वाड्रंट, हा असणारा चौथा क्वाड्रंट. एक्स आणि वायचं उत्तर नेहमी पॉझिटिव्ह असतं. कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतं पॉझिटिव्ह, ऑब्विस पहिला पहिला जो काही क्वाड्रंट आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक्सचं उत्तर आणि वायचं उत्तर हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. त्यामुळं आपलं जे फायनल सोल्युशन येणार ते सोल्युशन हे काय आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्येच आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्येच आहे. हा पहिला कन्स्टेंट आपण लावला, तिथं आपलं हे डिसाईड झालं की ह्या क्वाड्रंट मध्ये आपलं ऑप्टिमल सोल्युशन कुठेतरी आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायला लागणार, बाकीचे जे काही कन्स्टेंट आहेत ते कन्स्टेंट सुद्धा लावून त्या ऑप्टिमल सोल्युशनच्या अजून जवळ आपल्याला पोहोचायला पाहिजे. आता बघा आता जे मी जस्ट तुम्हाला लाईन व्हर्टिकल असताना आणि हॉरिझॉन्टल असताना लेस दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टूचा अर्थ सांगितला तो आपल्याला इथे लावायला लागणार. हा, आता बघा 2x + y लेस दॅन 40 ही लाईन अशी आहे, चा लेस दॅन 40 असणारं रिजन, म्हणजे मी इथं ट्रायंगल जर काउंट करायचे म्हटले तर कुठले कुठले येतील बघा. मी जर मी रिजन म्हटले, ही माझी लाईन आहे बेसिकली, ही लाईन आहे ह्या लाईनचा लेस दॅन रिजन. सो लेस दॅन रिजन म्हणजे कुठला आला रिजन, हा रिजन आला, खाली येणारा रिजन. समजतंय का बघा, हा रिजन म्हणजे खालचा लेस दॅन रिजन झाला. हा वरचा रिजन घेतला असता तर मी काय झाला असता, ग्रेटर दॅन रिजन झाला असता. ही पहिली कंडिशन झाली आपली. आणि हे सोडून आपलं काय सांगितलं आपण,
इथं आपण कंडिशन मेन्शन केली नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट काय ऑलवेज एक्स आणि वायचं उत्तर हे ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय आहे 0 आहे. म्हणजे मी हा पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे ओरिजिनचा पॉइंट आहे हा आणि एक्स वायचं उत्तर ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे काय पहिला क्वाड्रंट म्हणजे सरळ सरळ हा एवढा रिजन आणि हा एवढा रिजन या रिजन मध्ये काय आहे तुमचं सोल्युशन आहे. कधी जर मी नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट आणि 2x+y लेस दॅन इक्वल टू 40 हा कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय केला तर हा पहिला कन्स्ट्रेंट झाला फक्त. आता दुसऱ्या कन्स्ट्रेंटचा पण आपल्याला विचार केला पाहिजे. दुसरा कन्स्ट्रेंट काय होता? दुसरा कन्स्ट्रेंट काय होता? x+3y लेस दॅन इक्वल टू 36. सो बघा मी कलर चेंज करतो. हिरवा कलर घेतो. x+3y लेस दॅन इक्वल टू 36. x+3y ची लाईन कुठली आहे? ही लाईन आहे. ही अशी लाईन आहे. सो ह्या लाईनचा लेस दॅन रिजन म्हणजे कुठला रिजन आला? हा रिजन आला. खाली असा असणार असा रिजन आला. वरचा रिजन घेतला असता तर ग्रेटर दॅन आला असता. समजते काय करतोय? आता इथं जर तुम्ही बघितला तर मला एक्स वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि 2x+y लेस दॅन इक्वल टू 40 आणि x+3y लेस दॅन इक्वल टू 36 ह्या तिन्ही कन्स्ट्रेंटना सॅटिस्फाय करणारा रिजन जर मी म्हटलं आता मला हा इथला पर्टिक्युलर हा आता जो काय ट्रँगल दिसतोय हा कन्सिडर करून चालेल काय? हा मला कन्सिडर करून चालणार नाही. का? तो x+3y लेस दॅन इक्वल टू 36 हा जो कन्स्टेंट आहे तो कन्स्टेंट तो सॅटिस्फाय करत नाही. त्यामुळे मला रिजन कुठला कन्सिडर करायला लागणार फक्त हा वाला रिजन. मी आता ज्याच्यावरती कर्सर मूव्ह करतोय हाच फक्त रिजन मला काय करायला लागणार कन्सिडर करायला लागणार. कंट्रोल Z किंवा मी कलर चेंज करतो त्याचा ब्लॅक कलर घेतो जेणेकरून तुम्हाला कळेल हा वाला रिजन हा वाला रिजन. हा आता आपण टोटल 3 कन्स्टेंट कन्सिडर केले. अजून 2 कन्स्टेंट आपले शिल्लक आहेत. कुठले कन्स्टेंट शिल्लक आहेत ते? x इज इट हॅज टू बी ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आणि y हॅज टू बी लेस दॅन इक्वल टू 12. ठीक आहे. सो एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 5 ह्या केसमध्ये आता जर मला म्हणायचं झालं बघा एक्स ची लाईनचा जर मी विचार केला तर ही लाईन आहे ही अशी लाईन आहे ह्या लाईनचा ग्रेटर दॅन रिजन म्हणजे कुठला हा वाला रिजन आला हा वाला रिजन आला म्हणजे इथं जर तुमचा आता ऑप्टिमल सोल्युशन तुम्ही बघत गेला तर त्या ऑप्टिमल सोल्युशनसाठी मला रिजन कन्सिडर करताना हा करून चालेल का? हा करून चालेल का? नाही चालणार. मला कन्सिडर कुठला करायला लागणार फक्त हा वाला जो काही रिजन आहे हा वाला रिजन मला फक्त कन्सिडर करायला लागणार ज्याच्यावर मी आता कर्सर मूव्ह करतोय हा सो आता मी टोटल 4 कन्स्टेंटचा विचार केला. आता पाचवा कन्स्टेंट राहिला आपला. पाचवा कन्स्टेंट काय होता? y चं उत्तर इट हॅज टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू 12. y लेस दॅन ऑर इक्वल टू 12 म्हणजे बघा इथं मी आता परत कलर चेंज करतो. कुठला तरी हा कलर घेतो. y लेस दॅन ऑर इक्वल टू 12 लाईन ही होती. ह्या लाईनच्या वरचा रिजन म्हटला तर तो ग्रेटर दॅन आला. मला रिजन कुठला पाहिजे? खालचा पाहिजे. सो हा पाहिजे पाहिजे हा पाहिजे. म्हणजे ह्या केसमध्ये आता मी हा इथं जिथं आता माझं कर्सर आहे हा रिजन घेऊ शकतो का? हा रिजन मी घेऊ शकत नाही. हा घेऊ शकतो का? हा नाही घेऊ शकत. मला कन्सिडर करताना काय करावं लागेल फक्त तर मी परत ब्लॅक कलर घेतो जेणेकरून तुम्हाला कळेल. ह्या लाईनच्या खालती म्हणजे मला फक्त हा वाला इथं आता जिथं मी कर्सर मूव्ह करतोय जिथं मी कर्सर मूव्ह करतोय हाच रिजन मला काय करावं लागेल फक्त कन्सिडर करायला लागेल. म्हणजे फायनली जर मी सगळे कन्स्टेंट सॅटिस्फाय करणारा रिजन जर म्हटला तर हाच होतो. हा जो आता मला हा ट्रायंगल दिसतोय ट्रायंगल काय करतो? 2x+y लेस दॅन इक्वल टू 40 पण सॅटिस्फाय करतो. x+3y लेस दॅन इक्वल टू 36 पण सॅटिस्फाय करतो. x ग्रेटर दॅन इक्वल टू 5 पण सॅटिस्फाय करतो. y लेस दॅन इक्वल टू 12 पण सॅटिस्फाय करतोय आणि x+y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे सुद्धा तो काय करतो? सॅटिस्फाय करतो. समजते? सगळ्यात महत्वाचं मी इथं डायग्राम काढत असताना स्केलनं घेतलेलं नाहीये. त्यामुळं ऍक्च्युअल मध्ये तुम्ही ज्यावेळी ड्रॉप कराल त्यावेळी आय डोंट नो इथं ट्रायंगल येईल का ट्रॅपेझॉइडल येईल ते तुम्हाला बघायला लागेल. इथं जस्ट मी रफली काढलंय त्यामुळे मला इथं हा जो मी रिजन दाखवला ऑप्टिमल रिजन दाखवला तो ट्रायंगल आला.
पण नॉट नेसेसरी तो तसाच येईल. ॲक्चुअलमध्ये तुम्ही ज्यावेळी स्केल घेऊन ग्राफ काढाल, त्यावेळी मे बी 4 कॉर्नर दिसतील. हां. आता बघा मी सपोज इथं जसं मी काढलेलं आहे तसंच कंटिन्यू केलं मी प्रॉब्लेम. तर सपोज इथला जो पर्टिक्युलर पॉइंट आहे त्याला मी ए नाव देतो. इथला जो पर्टिक्युलर पॉइंट आहे त्याला मी बी नाव देतो आणि इथला जो पर्टिक्युलर पॉइंट आहे त्याला मी काय देतो? सी नाव देतो. ए, बी आणि सी मी नावं देऊन घेतली. मला एचा कोऑर्डिनेट माहित आहे किती आहे? 50 आहे. बीचा कोऑर्डिनेट मला माहित आहे 20 आहे. सीचा कोऑर्डिनेट माहित आहे का मला? सीचा कोऑर्डिनेट मला माहित नाही आहे, पण मी शोधू शकतो तो. कसं शोधणार? माझ्याकडे ही x+3y <= 36 ही लाईन आहे आणि x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5 ही माझ्याकडे काय आहे? लाईन. सो x इज लेस दॅन ही वाली लाईन आणि ही वाली लाईन आहे. त्या दोन्ही लाईन मी काय करणार? सॉल्व्ह करणार. 2 इक्वेशन्स आहेत ती. सो ती मी इक्वेशन सॉल्व्ह करणार. कसं करणार? मी x इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू सरळ कशात पुट करणार? ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार. ह्या इक्वेशन मध्ये पुट करून ही इक्वेशन सॉल्व्ह करून मी कशाचं उत्तर शोधणार? x चं उत्तर शोधणार आणि y चं उत्तर शोधणार. तो म्हणजे पर्टिक्युलर काय असेल? हा c चा इथला कोऑर्डिनेट असेल. म्हणजे जे ही 2 इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला काय भेटेल? c चा कोऑर्डिनेट भेटेल. माझ्याकडे a चा कोऑर्डिनेट आहे, माझ्याकडे b चा कोऑर्डिनेट आहे, माझ्याकडे c चा कोऑर्डिनेट आहे. काय म्हणतो कळतंय का? बघा. सो माझ्याकडे ए चा कोऑर्डिनेट असेल, माझ्याकडे बी चा कोऑर्डिनेट असेल, माझ्याकडे सी चा कोऑर्डिनेट असेल. पर्टिक्युलर मी आता काय करणार? मला फायनली जाऊन काय शोधायचं आहे मला? मला काय शोधायचं आहे? ऑप्टिमल सोल्युशन मला शोधायचं आहे. आणि ऑप्टिमल सोल्युशन मला कुठल्या इक्वेशनसाठी शोधायचं आहे? कुठल्या फंक्शनसाठी शोधायचं आहे? झेड इज इक्वल टू 6x+5y ह्याच्यासाठी मला शोधायचं आहे. मग मी काय करणार? सरळ सरळ ए बी सी जे मला कोऑर्डिनेट भेटले, आता त्या पर्टिक्युलर कोऑर्डिनेटसाठी झेडचं उत्तर झेडचं उत्तर झेडचं उत्तर झेडचं उत्तर ए चा कोऑर्डिनेट किती आहे माझा? 50 50. बी चा कोऑर्डिनेट माझा किती आहे? 20 आणि सी चा कोऑर्डिनेट मी इक्वेशन सॉल्व्ह करून काढेन. तो असेल एक्स आणि वाय जो काय असेल तो. तिन्हीसाठी मी झेडचं उत्तर शोधणार, त्यासाठी शोधणार, ह्याच्यासाठी शोधणार, ह्याच्यासाठी शोधणार. तिन्हीमध्ये ज्याचं उत्तर काय असणार? मॅक्सिमम असणार. काय असणार? मॅक्सिमम असणार. ते म्हणजे काय असेल माझं? ऑप्टिमल सोल्युशन असणार. म्हणजे तुमचं ऑप्टिमल सोल्युशन हे आयदर ए मध्ये, आयदर बी मध्ये किंवा आयदर सी मध्ये असणार. फायनली तुम्हाला उत्तर काय भेटणार? एक्सचं उत्तर भेटणार आणि वायचं उत्तर भेटणार. हे कोऑर्डिनेट दाखवताय म्हणजे काय दाखवताय? इनडायरेक्टली तुम्ही एक्स प्रोडक्ट किती आणि वाय प्रोडक्ट किती हे उत्तर तुम्ही शोधलेलं आहे. पण नुसतंच एक्स आणि वाय शोधायचं का आपल्याला? नाही. त्या करस्पॉन्डिंग एक्स आणि वाय साठी झेडचं उत्तर काय पाहिजेत? मॅक्सिमम पाहिजेत. ते म्हणजे तुमचं ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला तुम्हाला काय भेटतंय? मॅक्सिमम प्रॉफिट भेटतंय. इथं ह्या ऑप्टिमल शब्दाचा अर्थ काय आहे? मॅक्सिमम प्रॉफिट. हां, ते मॅक्सिमम प्रॉफिट तुम्हाला भेटायला पाहिजे. समजते? तर मी जस्ट ती इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची हे मी इन डिटेलमध्ये करून दाखवलेलं नाही. पण एक इन जनरल तुम्हाला प्रोसिजर सांगितली, की ती काय प्रोसिजर तुम्ही फॉलो करायला पाहिजेत आणि प्रोसिजरनं ॲट द एंड हे रिजन कसे ठरवायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं लेस दॅन ऑर इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टू रिजन कसे डिसाईड करायचे आणि सगळे कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय करणारा पर्टिक्युलर तो रिजन कसा शोधायचा हे तुम्हाला मी सांगितलं. आणि इथं ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट हे काय आहेत? कॉर्नर पॉइंट आहेत. ही एक कॉर्नर मेथड आहे. सो कॉर्नरच्या पॉइंटनं आपण काय शोधतोय? ऑप्टिमल सोल्युशन शोधतोय. समजते? तर इथं हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा एक सिंपल बेसिक प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. हा तर हा प्रॉब्लेम मॅथेमॅटिकल फॉर्म मध्ये कसा कन्वर्ट करायचा आणि फायनली तो ग्राफिकली कसा प्लॉट करायचा. ग्राफिक्स मध्ये सुद्धा जाऊन जे इक्वेशन्स तयार होतात ती इक्वेशन सॉल्व्ह करून कोऑर्डिनेट कसे शोधायचे आणि त्या कोऑर्डिनेटचा उपयोग करून कॉर्नर मेथडचा उपयोग करून फायनली हे झेड कसं शोधायचं हे तुम्हाला मी सांगितलं. सो आय होप हे तुम्हाला युजफुल असेल. ओके, थँक्यू.